जय शिवराय मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. राम राम मंडळी. मित्रांनो, आता महाराष्ट्रातील तमाम तरुण पिढीच्या पुढे एक मोठा प्रश्न उपस्थित झाला असेल, तो म्हणजे 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे का 14 फेब्रुवारीला छावा. हो, प्रश्न यासाठीच उभा राहिला आहे की येत्या 14 तारखेला छावा हा हिंदी चित्रपट, बॉलिवूडमधला एक मोठा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि त्यामुळं काय होतंय की 14 तारखेलाच व्हॅलेंटाईन डे, त्यामुळं तरुण पिढी सगळ्यात जास्त आकर्षित होते खऱ्या अर्थानं व्हॅलेंटाईन डेकडं. पण माझं एक असं वैयक्तिक मत आहे की महाराष्ट्रातील सुज्ञ जी विचार करणारी तरुण पिढी आहे ती नक्की 101% ह्या वेळेस मात्र व्हॅलेंटाईन डेला सगळ्यात जास्त महत्त्व देणार आहे ते छावाला, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण बी त्याला तसंच आहे की तमाम महाराष्ट्रातील तरुण मनामनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, त्यांचा इतिहास असेल, त्यांच्या शौर्यगाथा असतील, मनामध्ये भिनलेले आहेत आणि त्याच्यामुळेच नक्कीच 14 फेब्रुवारीला रिलीज होणारा हा छावा चित्रपट यासाठी मोठ्या प्रमाणात त्याला उत्साह देणं किंवा प्रतिसाद देणं गरजेचं काय आहे हे त्यांना जाण आहे त्याची. कारण का की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आज खऱ्या अर्थानं जगापुढे भारतातील तमाम स्टेटमध्ये एक मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होण्यासाठी एक मोठी मदत या छावाच्या माध्यमातून आहे. म्हणजे याच्या आधी मराठी माध्यमातून खूप सारे छत्रपती संभाजी महाराजांच्यावर असतील, छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर असतील, खूप साऱ्या सिरियल्स आल्या, खूप सारे फिल्म्स आल्या, पण त्या फक्त महाराष्ट्रापुरत्या मर्यादित राहिल्या. पण छावा हा चित्रपट जेव्हा बनला आणि खऱ्या अर्थानं त्यांचे ते डायरेक्टर्स असतील, ते कलाकार असतील, सगळे यांनी ज्या प्रकारे मेहनत घेतली एक छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आता त्याच्यामुळं भारतातील प्रत्येक कोपऱ्याकोपऱ्यामध्ये जाणार आहे, जगातील प्रत्येक कोपऱ्याकोपऱ्यात जाणार आहे. नक्कीच त्यासाठी काल जेव्हा प्री बुकिंग चालू झालं तेव्हाच कळालं की फक्त महाराष्ट्रातच नाही तर तामिळनाडू असेल, मद्रास असेल, कर्नाटक असेल, उत्तर प्रदेश असेल, कलकत्ता असेल, अशा वेगवेगळ्या भागातून सुद्धा या चित्रपटाचं प्री बुकिंग जबरदस्त झालेलं आहे. म्हणजे नक्कीच या चित्रपटाला तेवढा चांगला प्रतिसाद मिळतोय बाहेरच्या राज्यामध्ये, तर महाराष्ट्रातील राज्यातील तरुणांनी तर 101% त्याला प्रतिसाद तेवढ्या ताकदीनं द्यायलाच पाहिजे. कारण बी तसंच आहे हो. म्हणजे विचार करा की पुष्पासारखे सिनेमा असतील किंवा इतर सिनेमा असतील, त्यांना आपण इतकं घवघवीत यश निर्माण करून देतो आणि ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यास मदत करतो, तर छावासारखा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगणारा चित्रपट लोकांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण आजच्या तरुण पिढीला त्यांची शौर्यगाथा म्हणजे मनामनात रुजवणं खूप गरजेचं आहे. कारण ते फक्त म्हणजे छत्रपती म्हणून कसे होते, त्यांनी कसं राज्य केलं, वयाच्या म्हणजे 19-20 वर्षापर्यंत त्यांनी म्हणजे चांगले चांगले ग्रंथ लिहिले. म्हणजे नुसते ते एक योद्धे नव्हते तर एक चांगले म्हणजे लिखाण करणारे पण होते. म्हणजे विचार करा की छत्रपती संभाजी महाराजांचा तो इतिहास काही मर्यादित राहिला होता, तो आता मर्यादित न राहता जगभर होणार आहे. त्यामुळे नक्कीच आपण त्याला प्रतिसाद द्यायला पाहिजे. त्या किती प्रमाणात कमाई करतो यापेक्षा तो इतिहास किती जणांच्यापर्यंत पोहोचतो हे खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच या चित्रपटातील प्रत्येक कलाकार, मग ते छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे विकी कौशल असतील, इतरही कलाकार, त्या औरंगजेबाची भूमिका साकारणारे अक्षय खन्ना असतील, यांनी नक्कीच त्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला असं टीजर बघून तर वाटते. म्हणजे प्रत्यक्षात सिनेमा हॉलमध्ये गेल्यानंतर तर आपण ते अनुभवणारच आहोत आणि नक्कीच अनुभवायलाच हवं. पण प्रत्यक्षात नक्कीच हा अनुभव इथं मोबाईलवर डाउनलोड करण्यापेक्षा, असं करण्यापेक्षा आपण जाऊन थिएटरमध्येच घेतला पाहिजे. त्याशिवाय ती मजा, त्याशिवाय तो शौर्य गाथा होती त्याचा आणणारा तो थरार आपल्या अंगावर काटा उमटणार नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, हा मोठ्या प्रमाणात बॉलिवूडमध्ये नक्कीच लोक आता त्यानंतर सुरुवात होईल खूप आहेत. पण हा छावा खऱ्या अर्थानं एक केलेलं एक सर्वात मोठं आणि कौतुकास्पद काम आहे खऱ्या अर्थानं. दिग्दर्शकाचं असेल, इतर ही संपूर्ण टीमचं असेल. त्यामुळे नक्कीच उद्याच्या दिवशी तरी छावा की व्हॅलेंटाईन हा प्रश्न तुमच्या पुढे उपस्थित राहिला नाही पाहिजे. फक्त आणि फक्त छावा. म्हणजे उद्याच काय, इथून पुढं जोपर्यंत छावाची तिकीट प्री बुकिंग चालू आहे, आपल्याला ते बघण्याची संधी मिळत नाही, तोपर्यंत आपण त्याच्या मागे लागलंच पाहिजे आणि छावा या छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेच्या चित्रपटाला प्रतिसाद दिला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत. तुमच्या मतात काय आहे? व्हॅलेंटाईन डे का छावा ते कमेंट करून नक्की सांगा. चालते तर राम राम. चला, छत्रपती संभाजी महाराज की जय.